माझे नेते आहेत ते, त्यामुळे त्यांची चूक काढणं हे इथपर्यंत इतका मोठा पण मी नाही आहे. त्यामुळे ते तुम्ही त्यांना किंवा त्यांच्या बरोबर काम करणार त्यांना विचारलं तर बरं होईल. आमदार राजू खरे आहेत, ते हो. देखील म्हणतात की भाषणात की मी जो आहे तो हाडाचा शिवसैनिक आहे. मग त्याने तिकीट मागायला कसे गेले ते? आम्ही तसं कधीही दुसऱ्या पक्षाकडे तिकीट मागायला गेलोच नाही आहे. ज्या पक्षात आहे त्या पक्षातच आम्ही हट्टानं काय मागायचं मागितलं, पण दुसऱ्याच्यात जाऊन मागून घालवलं नाही. समजलं का? त्यामुळं आम्ही जिथं असू तिथं प्रामाणिकच राहू. मला खरं तर जर पाहिलं तर जवळपास 4 माजी आमदार जे आहेत ते भाजपमध्ये जात आहेत. याचा अर्थ असा आहे का की आता सोलापूर जिल्ह्यातून अजितदादांचा जो पक्ष आहे तो केवळ नावापुरताच उरलेला आहे, कारण देखील सोबत होते या सगळ्या बैठकीमध्ये. त्यांचा काही निर्णय झाला आहे, तेही आपल्यासोबत या भूमिकेशी सहमत आमच्याबरोबर होते म्हणजे म्हणून ते 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 आमदार आहेत, ते निष्ठावंत आहेत, ते प्रामाणिक आहेत. म्हणून करता जे प्रामाणिक आहे त्यांच्यावर ते जाणारच आहेत. त्यामुळे ते सुद्धा आमच्या विचाराचे सहमत आहेत असं मला वाटतं. काय त्यामुळे ते आमच्यावर होते. साहेब, काय जागा वाटपाचा काय फॉर्म्युला वगैरे काय ठरलाय का? अहो, आम्ही सत्तेसाठी कधीच जात नाही. आम्ही कुठल्याही पक्षात आज मी चॅनलवरनं मी सांगेन की मी मोठ्या साहेबांना किंवा अजितदादांना सुद्धा मी कधी पदं मागितलेलं नाही आहे. माझ्या आमदार हे आम्ही तालुक्याच्या विकासाच्या कामासाठी जरूर त्यांना हट्ट धरला, पण मला कुठलं पद द्यावं, माझ्या मुलांना कुठलं पद द्यावं म्हणून मी जिल्ह्याच्या नेत्यापासून ते राज्याच्या नेत्यापर्यंत कधीही कुणाला मी मागितलेलं नाही आहे. आणि ती आमची विचारधारा नाही आहे. आम्ही सत्तेसाठी या तालुक्यात काम करत नाही, तर आमच्या बापदादाचा वारसा आहे. तो वारसा जतन करून जी संघटना आमच्या वडिलांनी तयार केली आहे त्या संघटनेच्या माध्यमातून त्या तालुक्यातील लोकांचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मला जे खरं आमदार तर आहेत राजू आपण खरे, ते पाहिलं देखील जे की आहेत ते सत्ताधाऱ्यांच्या जवळ असतानाचं चित्र दिसतंय. कारण सत्ताधाऱ्यांच्या जवळ असतानाचं चित्र दिसतंय. ते म्हणतात की मी हाडाचा शिवसैनिक आहे. एकीकडे एकनाथ शिंदेना समोर काही संवाद झाला, पण दादांनी तुमच्या बाजूने भूमिका घेतली आणि त्यामुळे उमेश पाटील पक्ष सोडून गेले होते. आता पुन्हा उमेश पाटील पक्षात आलेत. या सगळ्यांचा जिल्हाध्यक्ष यांना केलं गेलं, या सगळ्यांचा कुठेतरी परिणाम या सगळ्यांमध्ये नाही त्याचा काय संबंध आहे? मी फार 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 बारक्या माणसाबद्दल मी फार बोलत नाही आहे. त्यांच्याबरोबर त्यांची तुलना कुठं तुम्ही जर तालुक्याचे नेते म्हणून करत असाल तर ते दुर्दैव होईल. त्यामुळे त्याचा काही संबंध नाही आहे. मी सांगितलं ना की पक्षात बेशिस्तपणा आलेला आहे, पक्षनिष्ठेला किंमत देत नाही आहे, म्हणून करता आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहोत. आणखीन घेतलेला नाही आहे. मला खरं तर पक्षांच्या विरोधात काम केल्यानंतर जिल्हाध्यक्षपदाची बढती मिळते, हा एक नवीन ट्रेंड पक्षामध्ये पाहायला मिळतोय आणि तो कुठेतरी घातक आहे. तो भाजपमध्ये नाही आहे, म्हणून आम्ही भाजप पक्ष चांगला म्हणतो. एवढं त्याचं उत्तर आमच्याकडनं. आणि दुसरा एक असा विषय आहे की ठरली तारीख काय ठरायची? त्याला काय लग्न आहे काय? पण मग मला खरं तर अजितदादांनी या संदर्भात काय आपल्याला विचारणा केली का? कारण या बातम्या ज्यावेळेस आल्या अजितदादांकडून काही विचारणा आली का की का जात आहे किंवा जाऊ नाही नाही, मला तर काय अद्याप तर काय नाही. मला अपेक्षा होती. आता कसं आहे, 35 वर्षे मी काम करतोय माझ्या परीनं. त्यामुळं त्यांना जर आम्ही सोडल्यामुळं काय परिणाम होत नाही असं वाटतं असेल तर ते करणार पण नाही आहेत. आणि मला वाटत नाही त्यांच्या पक्षावर काय आम्ही पक्ष सोडला म्हणून परिणाम होईल असं मला वाटत नाही. खूप दिग्गज लोक आता जिल्ह्यामध्ये आहेत, त्या पक्षामध्ये अतिशय अनुभवी आहेत, अतिशय स्वच्छ आहेत, पारदर्शक आहेत, प्रामाणिक आहेत, निस्वार्थी आहेत, निगर्वी आहेत, भ्रष्टाचार म्हणजे अण्णा हजारेपेक्षा चांगलं काम करणारे लोक आहेत त्या पक्षामध्ये आता आमच्या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे पक्ष त्यांचा मोठा वाढेल आणि त्यांना आमच्या शुभेच्छा राहतील. मला खरं तर 2 दिवसांपूर्वीच आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर काल माझ्या विरोधात तुम्ही लढून दाखवा, जर मी पराभूत झालो तर राजकारण सोडतो. कसं पाहता? नाही, आम्हाला काय राजकारण सोडायचं नाही आहे आणि आम्ही असं कुणाशीही स्पर्धा करत नाही आहे. पुढचा पैलवानचा तसाच पाहिजे आहे. मी जिल्हा तालीम संघाचा उपाध्यक्ष होतो, त्यामुळं कुस्ती कुणाशी करावी, तो पैलवान कसा असावा हे जर ज्ञात मला आहे, बाकीच्या नाही कारण मला माहीत नाही आहे. त्यामुळं अशा लोकांबद्दल बोलणं म्हणजे ही आमची उंची कमी होईल.
मला त्यांनी असं देखील आरोप केलेला आहे की मी ज्यावेळेस कृषी मंत्र्यांसोबत या तालुक्या म्हणजे गावामध्ये आलो अनगरमध्ये, तर माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांना सुद्धा मोहोळला यायचं आहे, त्यांना सुद्धा पुण्या मुंबईला यायचं आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. कोण कोणाला कमी नसते, कोण कोणाला कमी नसते, अशा पद्धतीचं एक वल्गना केलं. त्यांना ते खूप लहान व्यक्ती आहे. हां. आणि माझं खरं आडनाव गुंड आहे, हे फक्त त्यांनी लक्षात घ्यावं. बाकी कशाला त्यांच्याबद्दल काय आव्हान बिव्हान आम्ही देणं इतपत मोठं नाही आहे. त्यामुळं त्यांनाच काय आव्हान द्यायचं आहे ते देऊ द्या, त्यांना काय करायचं आहे ते करू द्या. फक्त मी एकटा मुंबई, पुणे, महाराष्ट्र, हिंदुस्तान कुठे मी एकटा कधीही आपण सांगेल त्यावेळेला मी तिथं येतो. मी येईन किंवा माझा धाकटा नातूसा येईल, माझा एकटा नातूसा जाईल. मी तर जायची गरज नाही आहे. माझा छोटा नातू आहे 5वी 6वीला, तो सुद्धा एकटा जाईल. कुठेही मोहळ तर त्या सोडून ते आपलंच गाव आहे, नरखेड आपलंच गाव आहे, कुठेही जाऊ आपण. मुख्यमंत्र्यांकडे मी परवा दिवशी आम्ही गेलो होतो, 2-3 जिल्ह्यातले, आणि प्रत्येकाच्या मतदारसंघातले काय प्रश्न आहेत ते मांडण्याचा मी प्रयत्न केला. काय विकासाचे प्रश्न होते. आमच्या इथले सगळे लोकप्रतिनिधी हे विरोधी पक्षाचे असल्यामुळं तालुक्याचा विकास हा मंद गतीनं चालू आहे. त्यामुळं त्याला अधिक उभारी यावी, भरारी यावी म्हणून करता आम्ही मुख्यमंत्र्याकडे गेलो होतो. आणि मुख्यमंत्री हे आमचे जुने संबंधातले असल्यामुळं आणि आम्ही आणि त्यांनी एका वेळेला अनेक वर्ष विधिमंडळात काम केलं असल्यामुळं त्यांनी आमच्या मागण्या सकारात्मक दृष्टिकोनातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो असं आश्वासन दिले. त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो. पण मग दुसरीकडे चर्चा अशा आहेत की आपण आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहात, पालकमंत्र्यांनी यामध्ये शिष्टाई केली आहे किंवा जिल्ह्यातल्या नेत्यांनी शिष्टाई केलेली आहे, विशेषतः सचिन कल्याण चिट्टे असतील, देवेंद्र फडणवीस. काय आता प्रत्येकानं आपला पक्ष वाढवायचा असतोच, त्यामुळे नक्कीच ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री काही निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही दोघं सकारात्मक अशा प्रकारचा आमचा होकार देऊ आम्ही. पण मला खरं तर आपण गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहात, पूर्वी पवार साहेबांसोबत आहात, अजितदादांसोबत आहात. पण मग अशी कोणती वेळ आपल्यावरती आली की आपल्याला पक्षांतर किंवा अशा पद्धतीनं एक बदल घडवण्याची वेळ आपली आली? काही झालं, मी राजकारणात प्रवेश केला तोच पहिल्यांदा माझे मेहुणे शिवाजीराव पंडित माझे मिनिस्टर आणि विजयशिव मोहिते पाटील आणि आमच्या जिल्ह्यातले काही जुनी जाणती माणसं यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश केला. आणि पवारसाहेबांनी मला विधिमंडळात जाण्याचा योग आणून दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानेन. पण कालांतरानंतर पुन्हा पक्षात 2 राष्ट्रवादी झाल्या आणि आम्ही म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष हे अजितदादा हे अतिशय शिस्तप्रिय आणि त्यांचा ती शिस्तप्रियता आम्हाला आवडली म्हणून करता आम्ही त्या पक्षात प्रवेश केला. परंतु पुन्हा असं लक्षात आलं की अध्यक्ष केंद्रीय शिस्तप्रिय, परंतु या राज्यात मात्र त्या पक्षामध्ये बेशिस्तपणा फार वाढलेला आहे. तिथं शिस्तच राहिलेली नाही आहे, तिथं निष्ठेला फारशी किंमत असं मला वाटेना खरं म्हणलं तर. आणि त्याच्या उलट भाजपमध्ये आहे, भाजपमध्ये निष्ठेला किंमत आहे. आणि दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा आहे, त्याच्यामध्ये निष्ठेला किंमत नाही असं एकंदरीत आम्हाला जाणवायला लागलं. आणि म्हणून करता त्यांच्याबद्दल मला आज आदर आहे, उद्या आदर राहील. परंतु तिथं पक्षात काम करण्यासारखी पक्षाची कार्यपद्धत आता राहिलेली नाही आहे. किंवा सुनील तटकरे साहेबाबद्दल बी माझ्या मनामध्ये आदर आहे, परंतु केवळ आणि केवळ तिथं निष्ठेला, प्रामाणिकपणाला